यावेळी उपस्थितांमधील अनेकांची मनं आणि डोळे शहीदांच्या आठवणींनी चिंब भिजून गेले होते। कार्यक्रमाच्या आयोजनामागचा हेतू सांगताना संयोजक रामदास पाटील आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले, या सर्व आक्रमणांना तोंड देत आपला देश स्वतंत्र ठेवण्याचे व सर्व श्रेय आपल्या भारतीय सैनिकांना आहे। 1914 मध्ये झालेल्या पहिल्या महायुद्धात आपल्या भारतीय सेनेने जर्मन सेनेबरोबर लढाई केली। या लढाईत खूप शौर्य गाजून त्यावेळेचा सर्वोच्च व्हिक्टोरिया क्रॉस मिळवणारा खुदावंत खान हा पहिला भारतीय होता। 1939 मध्ये झालेल्या दुसऱ्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी 4000 शौर्य पदके व 38 व्हिक्टोरिया क्रॉस प्राप्त केले। या महायुद्धांमध्ये आणि आपल्या देशासाठी लढाव्या लागलेल्या अनेक लढायांमध्ये आपल्या सैनिकांनी जगाला आश्चर्यचकित करावे असे शौर्य गाजवले आहे। आपल्या मराठा, राजपूत, गुरखा, जाट, महाराष्ट्री अशा अनेक रेजिमेंटचे नाव जगभर शौर्यासाठी आदराने घेतले जाते। यापैकी देशासाठी प्राण दिलेले अनेक शहीद आपल्या चाळीसगाव परिसरातील आहेत। याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांना आहे। देशसेवेसाठी लढताना यातील अनेक जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। आपल्या जीवाचा विचार न करता त्यांनी तुमच्या आमच्या जीवासाठी बलिदान केले आहे। पण हे बलिदान करीत असताना या शहीदांनी आपले माता, पिता, पत्नी, मुले ही आपल्या सगळ्यांच्या भरोशावर सोडली आहे। याची स्पष्टपणे या देशात राहणाऱ्या ज्याला नाही तो खऱ्या अर्थाने भारतीयच नाही असे माझे स्पष्ट मत आहे। गेल्या काही काळापासून मी या आपल्या चाळीसगाव परिसरातील सामाजिक जीवनात सहभागी होतोय। हा सहभाग नोंदवीत असताना एखादा सार्वजनिक उपक्रम करावा असा अण्णासाहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता। मग असा कार्यक्रम करीत असताना तो सामाजिक कृतज्ञता व्यक्त करणारा असावा असे मला प्रामाणिकपणे वाटले। त्यामुळे आपल्या संरक्षणासाठी ज्या सैनिकांनी आपले बलिदान दिले त्यांची आठवण ठेवणे मला सर्वाधिक महत्त्वाचे वाटले। त्यांनी आपले प्राण आपल्या देशासाठी दिले हे त्यांचे आपल्या सर्वांवर उपकार आहेत। म्हणूनच आज या कार्यक्रमाचे आयोजन आपण केलेले आहे। देशासाठी आहुती दिलेल्या या सैनिकांच्या वीर माता व वीर पत्नींचा गौरव सोहळा आपण आयोजित केला आहे। आता ते आपल्या माता भगिनी आहेत। आपल्या जीवाभावाचा माणूस गमावल्यानंतरही ज्या धैर्याने व स्वाभिमानाने त्या आपले आयुष्य जगत आहेत त्याला तोड नाही। पण त्यांच्या या योगदानाची जाणीव आपण ठेवणे आवश्यक आहे।